बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन शुक्रवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी उत्साहात पार पडला। कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाहू स्टेडियम इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। यावेळी शानदार पोलीस संचलन झालं। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाद्वारे राज्याचा विकास सर्वांनी साधूया असं आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केलं। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी छत्रपती शाहू स्टेडियम इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ झाला। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शानदार संचलन करत पोलीस दलानं मानवंदना दिली। यावेळी बोलताना नामदार आबिटकर यांनी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्याचा आढावा घेतला। सन 2047 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जाईल। त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य प्रगतीचं एक ग्रोथ इंजिन ठरत आहे। कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर विकासाचं आदर्श रोल मॉडेल बनवूया असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह मान्यवर आणि स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत व्यक्ती आणि संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यामध्ये भारत स्काउटचे प्रमुख, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळवणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश होता। तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताच्या सुरेल सुरांनी आसमंत दुमदुमून गेला होता। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, संपत खिलारी, मोहिनी चव्हाण, रुपाली चौगुले, अर्चना नष्टे, मौसमी चौगुले यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे चौकात महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्यात आलं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आढावा घेत महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 108 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजवरच्या प्रगतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे। कर्मचारी वर्ग हाच महापालिकेचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।